नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति। प्रथमभागस्य 12 कथा एषा। बंगळुरूहून राजे पुण्याला आले। साऱ्या मावळात ती बातमी पसरली। जो तो शिवाजीराजांना भेटायला येत होता, पाटील, कुलकर्णी, देसाई, देशपांडे, देशमुख सारे येऊन भेटून जात होते। राजे तेच होते, थोडे मोठे झालेले। बदल पडला होता फक्त फडात। पूर्वी नुसते कारकून दिसत, आता फडाला भारदस्तपणा आला होता। आदब आली होती, कारण दप्तरी आता पेशवे, डबीर, अमात्य होते। 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला आल्यामुळे या कालखंडात घडलेल्या गोष्टी दादोजी नऱ्हेकरांच्याकडून समजावून घेत होते। दप्तर तपासणीत ते मग्न झाले होते। बाहेरच्या कारभाराबरोबर शिवाजीराजांना दादोजी फडातही सक्तीने गुंतवित होते। पत्रव्यवहार, कारभार पाहायला लावित होते। राजे स्नान व देवाला नमस्कार करून आले। जिजाबाई वाट पाहत होत्या। माँसाहेबांच्या पाया पडून ते पाटावर बसले आणि दुधाचा पेला त्यांनी ओठी लावला। दूध पिऊन होताच जिजाबाई म्हणाल्या, राजे आता उठा, नाहीतर दप्तरी उशीर केल्याबद्दल दादोजी दोष देतील। तोच नोकर आला, त्याने वर्दी दिली। मुधोजीराव निंबाळकर आले आहेत। शिवाजीराजे गडबडीने उठले, बाहेर जाऊ लागले। जिजाबाई म्हणाल्या, राजे, मुधोजीराव आपले सासरे, उघड्या डोक्यानं सामोरे जाऊ नका। महाली जाऊन पागोटे घालून शिवाजीराजे बाहेर गेले। या राजे, काय म्हणतं बंगळूर? मुधोजीरावांनी विचारले। राजे हसले। जिजाबाई दाराशी येताच मुधोजीराव उठले, मुजरा केला। जिजाऊंनी विचारले, मामासाहेब, आपण आलात, आमची सून नाही आणलीत? आणलं तर? नाहीतर राजे रागवतील ना? मुधोजीराव म्हणाले। राणीसाहेब, तो पहा, मेणा आलाच। वाड्याच्या दारासमोर मेणा थांबताच दासी धावल्या। दादोजी पगडी उपरणे सावरून पायऱ्या उतरले। पायांवर पाणी घेऊन सईबाई वाड्यात आल्या। नेसलेल्या लुगड्याने सारा डौल बदलला होता। वय लहान असूनही त्या डौलात येत होत्या। साऱ्यांवरून नजर फिरत होती। जडणाऱ्या मुजऱ्यांचा त्या स्वीकार करीत होत्या। दादोजींनी केलेल्या मुजऱ्याचा स्वीकार त्याच हास्यवदनाने त्यांनी केला। वाड्याच्या प्रथम सदरेत त्या आल्या। दाराशी उभ्या असलेल्या जिजाऊंच्या त्या पाया पडल्या। जेथे दादोजी होते तेथे जाऊन त्यांनी त्रिवार नमस्कार केला आणि त्या परत जिजाबाईंच्याकडे आल्या। जिजाबाई तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या, भारीच पोक्त झालीस हो, आणि नवऱ्याच्या कुणी पाया पडायचं? आणलेला भाव कुठच्या कुठे गेला? सईबाई खुदकन हसल्या आणि जिजाऊंना बिलगल्या। जिजाऊ तिला कुरवाळीत म्हणाल्या, आता कशी शहाणी झालीस? पण भारी ऐट करू नको। राजांनी बंगळूरला दुसरी बायको केली, करू द्या। तुझ्यापेक्षा छान आहे, कोरीकोमटी आहे, असू दे, माझ्याबरोबर खेळायला येईल ती। सारे हसले। मुधोजीरावांना जिजाबाई म्हणाल्या, खरंच मोठी राणी शोभणार ही। 2 दिवसांनी मुधोजीराव सईबाईंना सोडून निघून गेले। सईबाई वाड्यात रमली। सईबाईंच्या भोवती पुण्यातल्या मुली गोळा होत होत्या। सईबाईंचा खेळ वाड्यात रंगत होता। दुपार टळली होती। सईबाई माँसाहेबांच्याकडे आल्या। माँसाहेबांनी वर पाहताच त्या म्हणाल्या, मामीसाहेब, थोबाड फोडून देईन पुन्हा मामीसाहेब म्हटलंस तर। सईबाई हसल्या। त्या म्हणाल्या, माँसाहेब। हसू लपवीत जिजाबाई म्हणाल्या, काय पाहिजे आता सई? अगं लवकर मोठी हो, तू आणि तुझ्या पोरी सारं घर डोक्यावर घेता। सासरी हे वागणं बरं नव्हे। सईबाई हिरमुसल्याहून वळल्या। जिजाबाई ओरडल्या, ये मागे फिर। सईबाई वळल्या। माँसाहेबांनी विचारले, का आली होतीस? आज शुक्रवार, जोगेश्वरीला जाऊन येऊ का म्हणून? मग जा ना, पंतांना सांग, जा। सईबाई धावत गेल्या। दादोजी काहीतरी लिहित होते। सईबाईंना पाहताच दादोजींनी विचारले, राणीसाहेब, काय हुकूम? अशानं आम्ही बोलणार नाही। सईबाई म्हणाल्या, खरंच तुम्ही राणीसाहेब, आता त्या माँसाहेब आणि तुम्ही राणीसाहेब। पंत, आम्ही देवाला जाऊ? जरूर, मी मेण्याची व्यवस्था करतो। संध्याकाळी सईबाई दासी मैत्रिणींसह जोगेश्वरीला गेल्या। नवरात्र जवळ आले। घट बसले। वाड्याच्या चौकात दररोज बकरे पडत होते। नवरात्राचे दिवस केवढे धामधुमीचे। राजांना सर्व देवदेवतांना जाऊन यावे लागे। दररोज सकाळी स्नान झाल्यावर राजे सजवलेल्या घोड्यावर स्वार होऊन गणपती, जोगेश्वरी, महादेव ही सारे मंदिरे फिरून येत। वाड्यात तर एकच गडबड उडालेली असे। नवरात्र जवळ आले की सारी शस्त्रे धुवून पुसून उजळून चकचकीत केली जात। मीठ आणि चिंचेचे बोळे घेऊन तलवारी, जंबिये, विटे साफ केले जात। घटस्थापनेच्या दिवशी खास सदरेवर सारी शस्त्रे पूजेला ओळीने लावलेली असत।
एका ठिकाणी गोळा झालेली ती नानाविध शस्त्रे पाहण्यात राजांना मौज वाटे. त्यात नाना तऱ्हेच्या तलवारी, फिरंग, पट्टे, विटा, भाले, ढाली, जंबिये, बिचवे, कट्यारी असत. त्यांच्या जोडीला जमदाड, सांग, खांडा यांसारखी अनेक हत्यारे सदरेवर यायची. त्यांचे देखणे पण, त्यांचा बोजा राजे समजावून घेत. वाड्याच्या देवाऱ्यात सुवर्णसमया अखंड तेवत असत. त्यांच्या सौम्य प्रकाशात अष्टभुजेची मूर्ती उजळून निघत असे. देवीच्या समोर उजव्या बाजूला घटस्थापना केलेली असे. दररोज एक खाऊच्या पानांची माळ वर बांधली जात असे. उलटणाऱ्या दिवसांबरोबर घटाच्या कडेने कोंब उगवायला लागत. नवरात्र संपेपर्यंत ते चांगलेच वर येत. नवरात्रात दररोज रात्री वाड्यात चौकामध्ये गोंधळ उभा राही. उदे ग अंबे उदे च्या घोषाने वातावरण भरून जाई. दाटीवाटीने सारे गोंधळ ऐकायला जमत. गळ्यात कवड्यांची माळ घातलेली, तेल माखून घेतलेले भुत्ते आपले फेटे सावरीत हाती संबळ घेऊन उभे राहत. सुरुवातीला पोत खेळवलं जाई. राजांना पोत भारी आवडत. पोत नाचायला सारे उतरले की पोतांच्या हेलकाव्याबरोबर जी फरफर घुमे ती ऐकण्यात राजे रंगून जात. खंडेनवमीला सकाळी वाजत गाजत घोडा दाराशी येई. दाराच्या उंबऱ्यात बकऱ्याचा बळी पडे आणि रक्त उलांडून घोडा डौलाने वाड्यात प्रवेश करी. 9 दिवस पूजेत राहिलेली आपली छोटी तलवार राजे मस्तकाला लावून बाहेर काढीत. सायंकाळी चांगले कपडे घालून राजे जिजाबाईंच्याकडे गेले. राजांच्या गालाला तीट लावीत जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता फार दिवसे सीमोल्लंघन चालायचं नाही. मग काय करायचं? या दिवशी पराक्रमाला बाहेर पडायचं, शत्रूचा बिमोड करायचा, घर यशानं भरायचं, पाठीवर लक्ष्मी घेऊन यायचं. आम्ही तसंच करू. राजे सोने लुटायला बाहेर पडले. वाड्यासमोर राजांचा दागिन्यांनी सजविलेला घोडा उभा होता. राजांनी घोड्यावर मान टाकली. राजांच्या बरोबर दादोजीही जात होते. मागे पुढे घोडेस्वार चालत होते. सोन्याच्या माळावर येऊन घोडी थांबली. उपाध्याय आधीच हजर झाले होते. शमी वृक्षाची राजांनी पूजा केली. आपल्या तलवारीने सोने पाडले आणि वाजत गाजत ते घरी आले. वाड्याच्या दरवाजात सईबाईंनी ओवाळले. राजे वाड्यात प्रवेश करते झाले. राजे देवघरात गेले. उंबरठ्याजवळ जिजाबाईंनी राजांना उभे केले. राजांची पाठ उंबरठ्याकडे होती. उंबऱ्यावर शेला झाकला होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता मागे न पाहता उंबऱ्यावर तलवार चालवा. राजांनी तलवार उपसली. मागे न पाहता उंबऱ्यावर ओढली. राजांनी विचारले, झालं? हो. राजे वळले. जिजाबाईंनी शेला उचलला. उंबऱ्यावर तांदूळ पसरले होते. त्यातील सुवर्णाची अंगठी जिजाबाईंनी उचलली आणि राजांच्या मस्तकी लावली. राजांनी विचारले, मासाहेब, ही अंगठी का ठेवली? राजे, ही अंगठी नाही, ही लक्ष्मी आहे. तुम्ही सोनं लुटून आलात ना, तुमच्या मागून लक्ष्मी येते. मग तिला पाहायचं नसतं. तिला मागे न पाहता घरात घ्यायचं असतं. घरात आली की तिचा पाय तोडायचा. पाय तोडायचा? राजे उद्गारले. हो. एकदा का तिला लंगडी केली की ती घराबाहेर कशी जाईल? राजे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता तुम्ही लहान नाही. नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी मागे धावून लक्ष्मी कधी प्रसन्न होत नसते. ती कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागून आपोआप येत असते. लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी आणि संकटे समोर बघावीत, हे विसरू नका. दादोजी वाट पाहत असतील, सदरेत जा. राजांनी जिजाबाईंना वंदन केले आणि राजे सदरेत गेले. सदर खास शृंगारली होती. बैठकीच्या उजव्या बाजूला वस्त्राच्छादित तबके ठेवली होती. राजे बसताच प्रथम ब्राह्मण मंडळी आली. राजांनी उभे राहून त्यांचे सोने घेतले. दादोजी राजांच्या हातात नाणे देत होते. राजे ते वाटीत होते. फडातले दप्तरदार आले. पाटील वतनदार आले. त्यानंतर पागेचे अधिकारी नोकर आले. घराचे नोकर झाले. राजांनी उठून दादोजींच्या पायी मस्तक ठेवले. दादोजींनी राजांना कवटाळले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, दादोजींना मोहरा नाही दिल्या? दादोजी राजांना जवळ घेत म्हणाले, मासाहेब, ही मोहर माझीच आहे. यापर्त भाग्य नाही. अधुना प्रथम भागस्य त्रयोदशी कथा एषा. राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते. पायरीवर आलेला न्याय जिजाबाईंनी गोतमुखाने सोडवलेला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते. भजनी लोक येत होते. भजन कीर्तनात राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचरे. खरा कंटाळा येई तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर थोर माणसांच्या बरोबर फिरण्यात त्यांचे मन थकत असे. सकाळी दादोजींनी राजांना सांगितले, राजे, आज नाणे मावळात जायला हवं. परत केव्हा येणार?
जिजाऊंनी विचारले. 5-6 दिवस तरी मोडतील. पुष्कळ हिशेब राहिला आहे. राजे नाराजीने दादोजींच्याकडे पाहत होते. दादोजींच्या ते लक्षात आले. ते म्हणाले, पहा राजे, जहागीर तुमची. मोठ्या राजांच्याकडून हौसेनं ती घेतलीत. आधीच तंट्या पखेड्यांनी भरलेली. मालकाशिवाय रेटणार कशी? तुम्हाला कंटाळा येत असेल तर तसं सांगा, मी महाराज साहेबांना कळवून टाकतो. ती मात्रा बरोबर लागू पडत असे. शिवाजीराजे आपोआप घोड्यावर स्वार होत मावळात फिरत असता राजांचे लक्ष मुलखात उठलेल्या आकाशाला टेकलेल्या गडांच्याकडे जायचे. ते पंतांना विचारायचे, पंत, हे गड कुणाचे? आदिलशाहीचे. जहागीर आमची आणि गड त्यांचे कसे? राजे, जहागीर म्हणजे मालकी नव्हे, फक्त वसुलाचा हक्क तुम्हाला, पण सत्ता आदिलशाहींचीच. मावळात शिवाजीराजांचा दरारा खूप होता. त्यांच्या नावाला फार मान होता. दादोजींच्या बरोबर आलेले शहाजीपुत्र पाहताच साऱ्यांच्या माना झुकत होत्या. देशमुख प्रेमाने वळत होते. प्रजेला राजा पाहायला मिळत होता. त्यांच्या सुखदुःखांना वाचा फुटत होती. सामोपचाराबरोबरच प्रसंगी दंडनीतीचा देखील दादोजी वापर करत. हे राजे पाहत होते. गुंडगिरी अरेरावी करणाऱ्या बांदल देशमुखांना जबर शिक्षा केल्यामुळे मुलखाचा वाढलेला आदर राजांच्या ध्यानी येत होता. वाड्याच्या पुढच्या चौक सदरेवर राजे एकटेच बसले होते. मागे मासाहेब उभ्या होत्या. त्या केव्हा आल्या हे शिवबांना कळले नाही. जिजाबाईंनी विचारले, राजे, एवढं टक लावून काय पाहता? नजर न काढता राजे म्हणाले, मासाहेब, मुंग्या किडा पकडून नेतायत हे पाहतो आहे. मग त्यात काय एवढं पाहायचं? केवढा मोठा किडा आहे. मगापासून पाहतो आहे. किडा जिवंत आहे. सुटण्यासाठी धडपडतो आहे. पण छोट्या मुंग्यांपुढे काही चालत नाही. चारी बाजूंनी जेर केलंय त्याला. जिजाबाईंचे उत्तर आले नाही. राजांनी मागे पाहिले. जिजाबाई आत गेल्या होत्या. राजांची नजर दरवाजाकडे गेली. एक इसम येत होता. सावळा, उंचापुरा, चेहरा तुकतुकीत होता. डोळ्यात हसू होते. काडणी बांधली तर श्वासाबरोबर तुटेल अशी छाती होती. गुडघ्यापर्यंत धोतर होते. अंगात बरड्या वस्त्राची बंडी होती. बंडीचा डावा खांदा फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. खांदा जखमी होता. रक्ताचे ओघळ पंजापर्यंत येऊन हातावर वाळले होते. पण वेदनेचा लवलेश चेहऱ्यावर नव्हता. हातातली जाडजूड भरीव काठी पेलीत तो आत आला. त्याने चौकात नजर टाकली. शिवाजीला पाहताच मुजरा करून तो म्हणाला, राम राम. शिवाजीराजांचा हासवाडा नव? होय का? काम व्हतं. वरती ये, राजांनी फरमाविले. शांतपणे राजे म्हणाले, वरती ये. बिचकत तो इसम वर आला. बैस. पण बैस म्हणतो ना. राजांची नजर पाहताच तो बसला. शिवाजीराजे उठले. काही न विचारताच राजांनी त्याचा हात पाहिला आणि ते ओरडले, कोण आहे तिकडे? चारी वाटांनी हुजरे धावले. प्रथम आलेल्याला राजे म्हणाले, देवडीवरचे कुठं गेले? जा, वैद्यांना ताबडतोब बोलावून आणा. नोकर गेला. राजांनी विचारले, नाव काय तुझं? भीमा. लव्हार हाय मी. चूक सुधारित भीमा म्हणाला. सरकार. एव्हाना दादोजीही उठून बाहेर आले. राजांनी भीमाला विचारले, का आला होतास? सांगू का? मी या मुलखाचा नव. आम्ही तिकडचं साताऱ्याचं. दुष्काळ पडला तेव्हा मुलूक सोडून मोगलाईत गेलो तो. वाटणं येत होतो. रान होतं. आलं की अंगावर? कोण? राजांनी विचारले. लांडगं व. चुकलो सरकार. मग 3 होते. आडरानात एकटा माणूस मी. हातात निस्ती काठी. करणार काय? घेतलं देवाचं नाव मोहरं आलेल्यांवर हाणली काठी. ते धूळ मागं कोलमडलं. उरलेलं मागं ठिसकत सरकलं. पण जनावर भारी. तसंच उठलं घेतली उडी. डाव्या रट्ट्यानं रेटीपातून बावळा काढला भडव्यानं. डोसकंच फिरलं. मुस्काट बघून एकच काठी हाणली. उठलंच नाही. आणि दुसरे लांडगे? मोरक्या पडल्यावर कशाला राहत्यात? राजे कौतुकानं ऐकत होते. त्यांना गंमत वाटत होती. पण तू इकडं कसा? राजांनी विचारले. आईला ते राहिलंच की. तिथनं वाट सुधारली. वाटानं येत होतो तर 2 माणसं भेटली. तुमावानीच. त्यांनी बी विचारलं, बावळ्याला काय झालं म्हणून. म्या सांगितलं तर ते म्हणले, लांडग्याची शेपटी का आणली नाहीस? म्या म्हणलं, कशाला? तर ते म्हणले, अरे वेड्या, लांडगा मारला आणि शेपटी दावली तर शिवाजीचं बामन बक्षीस देतो. साऱ्यांची नजर दादोजींच्याकडे गेली. दादोजी हसत होते. भीमा सांगत होता, परमुलखाचा म्या. मला काय ठावं?
तसाच माघारी गेलो आणि शेपटी आणली, ही घ्या म्हणत कमरेला खवलेली झुपकेदार शेपटी त्याने समोर टाकली. लांडग्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी दादोजींनी ही बक्षिसाची प्रथा ठेवली होती. हे साऱ्या मावळात प्रसिद्ध होते. वैद्य आले. त्यांनी भीमाच्या जखमेला औषधं लावीत असता त्याने विचारले, शिवाजीराज म्हणत्यात ते तुम्हीच? हो का? काय नाही, लई बोलवा ऐकली होती. मला वाटलं कुणीतरी जाणता माणूस असल. सारा वाडा हसला. दादोजींनी सांगितले, कुलकर्णी याला दप्तरी घेऊन जा आणि याचं बक्षीस द्या. थांबा, राजे म्हणाले. राजे उठून आत गेले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात एक तलवार होती. भीमाला ती देत राजे म्हणाले, भीमा, नशीब तुझं म्हणून काठीवर भागलं. ही तलवार जवळ राहू दे. भीमाने तलवार हाती घेतली. पान बघत तो म्हणाला, रामपुरी दिसते. तुला यातलं कळतं? राजांनी विचारले. म्हणजे? धंदाच नव्ह माझा, हेच करत आलो. आता कुठं जाणार? पोट भरलं तिकडं. इथं राहतोस? राहीन की. काम सांगा, तुला लोहार शाळा देतो, करशील? भीमाने राजांचे पाय धरले. लई उपकार होतील सरकार. सोनोपंत राजे सोनोपंतांच्याकडे वळून म्हणाले, याला लोहार शाळा काढून द्या. सोनोपंतांनी दादोजींकडे पाहिले. दादोजी म्हणाले, सोनोपंत, राजाज्ञा झाली, वाट कसली पाहता? आज्ञा म्हणत सोनोपंत भीमाला घेऊन गेले. सारे पांगले. राजे एकटे असता दादोजी म्हणाले, राजे, एवढ्या तडकाफडकी माणसं नेमायची नसतात. तो परका माणूस, कोण कुठला काय सांगता येत नाही. पंत, संधी मिळाली तर कळणार ना. हात बळकट आहेत, कष्टाळू आहेत, छाती निधडी आहे. पोलादाची जात सहज ओळखता येते. बस, आणखी काय हवं? संधी दिली आहे, मग दूर आपोआप कळेल. दादोजी कौतुकाने ऐकत होते. संध्याकाळी जिजाऊंच्या दर्शनाला गेले असता दादोजी जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, राजांची नजर तयार होत आहे. भीमाची पारख किती चटकन केली. मलाही कौतुक वाटतं. माणसं बरोबर हेरतो, हेही राजलक्षणच. पाहून येतं ते शिकून येत नाही म्हणतात, ते काही खोटं नाही. ते ऐकून जिजाबाईंना आनंद वाटत होता. दादोजींच्याकडून अशी उघड स्तुती फार क्वचित ऐकायला मिळत असे. दादोजी म्हणाले, मासाहेब, सोलापूरहून एक शाहीर आला आहे. आज्ञा असेल तर वाड्यात कौनं करावं असं म्हणतो. जरूर. राजांना पोवाड्याची फार हौस आहे. रात्री आम्ही पोवाडा ऐकू. रात्री पलित्यांच्या उजेडात वाड्याचा प्रथम चौक उजळला होता. चौकात दाटीवाटीने माणसे बसली होती. सदरेत खास बैठक अंतरली होती. शाहीर वाड्याच्या धुमीजवळ आपले कडे तापवीत बसला होता. साथीदार तुणतुणे, डफ, टाळ जुळवीत होते. खाशा स्वाऱ्यांनी बैठक सजली. मुजरे झडले. बैठकीच्या उजव्या बाजूला दादोजी, अमात्य, डबीर ही मंडळी बसली होती. बैठकीवरच्या डाव्या हाताला दादोजींची मंडळी, ब्राह्मण स्त्रिया, त्यांच्या पलीकडे मराठा स्त्रिया बसल्या होत्या. शाहीर चौकात आला. त्याने व त्याच्या साथीदारांनी मुजरा केला. डफावर थाप पडली. तुणतुण्याने लय धरली. टाळ खणखणू लागले आणि होती ती बारीक कुजबुजही थांबली. मुजरा करून शाहिराने नमनाला तोंड घातले. आदी नमोनी गणरायाला, देवी भवानीला, मुजरे करीतो जिजाऊ माते, बाळ शिवाजीला. मर्दांचे गाईले पवाडे आजवर कैकांनी, ऐका आता स्त्री जातीच्या शौर्याची कहाणी. रजपूत रमणी राणी पद्मिनी, अनुपरूपखाणी, चित्तोडगडचे नाव गाजवी थोर तिची करणी. लक्ष्मणसिंग राणा चितोडाचा, भीमसिंग त्याचा चुलता नात्याचा. शोभली उमाशंकरा जानकी, रामा रघुवीरा, किरंभा शोभे सुरवरा. भीमसिंगाला तशी पद्मिनी, चितोडची राणी. रजपूत वंशा धन्य करी ती, धन्य तिची करणी. शाहीर नमन करून पोवाडा गात होता. विषय होता राणी पद्मिनीचा. चितोडची ही रूपसंपन्न राणी उपजतच स्वाभिमान घेऊन जन्मलेली. तिच्या राज्यात कोणी उपाशी नव्हता, दुःखी नव्हता. भीमसिंग पद्मिनीची जोडी चितोडच्या राज्यात लक्ष्मीनारायणासारखी शोभत होती. पद्मिनीच्या रूपाची कीर्ती अल्लाउद्दीन खिलजीच्या कानांवर गेली. ते अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी तो बेचैन झाला. पापी वासनेने पछाडलेल्या अल्लाउद्दीनने चितोडवर हल्ला केला. सुखासमाधानात वावरणारी चितोडची भूमी रक्ताने न्हाऊन निघाली. भीमसिंग चितोडचे रक्षण करण्यासाठी पराकाष्ठा करीत होता, पण दैवात यश लिहिले नव्हते. भीमसिंग अल्लाउद्दीनाच्या हाती सापडला. पद्मिनीचे कुंकू धोक्यात आले.
अल्लाउद्दीनाने पद्मिनीला पाहण्याचा हट्ट धरला. कुंकू राखण्यासाठी पद्मिनी त्यालाही तयार झाली. अल्लाउद्दीन महालात आला. त्याचे पापी डोळे अधीर झाले होते. पडदा सरकवला गेला आणि अल्लाउद्दीनाची नजर पडद्यामागे ठेवलेल्या आरशावर गेली. स्वप्न अवतरावे तसे हळूहळू त्याला पद्मिनीचे दर्शन घडले. ते असामान्य लावण्य पाहून अल्लाउद्दीन पाघळला. वचन विसरला. भीमसिंग तर सुटला नाहीच. पण अल्लाउद्दीनने सरळ पद्मिनीला मागणी घातली. मागणी कोण मान्य करणार? संतापाने बेभान झालेल्या अल्लाउद्दीनाने हल्ला केला. पण त्याला रजपुतांचा स्वाभिमान माहीत नव्हता. पोवाडा ऐकत असता राजांचे डोळे अश्रूंनी भरत होते. जीव गुदमरत होता. शाहीर सांगत होता, सौंदर्याने सीमा गाठली अंतिम शौर्याची, धडधडत्या अग्नीत मिसळली ज्योत पद्मिनीची. तिच्या संगती रजपूत नारी करीती जोहार, सद्धर्माचा विजय एका परी खिलजीची हार. पद्मिनी वाणी अगणित आज भगिनी बळी जाती, म्लेंछ माजला धाय मोकलू नरडे बघा धरती. पुरुषार्थ पार लोपला गोरगरिबाला, आया बहिणीला कुणी आज वाली ना उरला. कारे देवा डोळा झाकला, चित्तोडच्या जोहार व्यर्थ का गेला. गुलामगिरीचं जगणं नव्हे हे जित कलेवर, पराक्रम पुरुषात दिसेना काय गाऊ मोर. राजांना पुढचे ऐकणे अशक्य झाले. ते तसेच उठून आत गेले. पाठोपाठ जिजाबाई गेल्या. राजे पाठमोरे झाले. डोळे टिपीत होते. मागून आवाज आला, का राजे, का आलात? राजे वळले. सारा चेहरा फुलला होता. डोळे भरून आले होते. मुठी वळल्या होत्या. राजे म्हणाले, मासाहेब, आम्हाला असले पोवाडे ऐकवत नाहीत. फत्तराच्या काळजाचा माणूस देखील हे ऐकू शकणार नाही, सहन करू शकणार नाही. सार सहन करतो, खुद्द पद्मिनीनं सहन केलं नाही. माणसा इतकी निर्लज्ज जात या वालीद पृथ्वी तलावर दुसरी नसेल. चितोडच्या राणीचं असं झालं. दाहिरच्या राजकन्या खलिपाच्या जनानखान्यात कोंबल्या तेव्हा कुणी अडवलं? पद्मिनीनं जोहार केला. सुटली बिचारी. पण अशा हजारो पद्मिनी आज नरकात कुजत पडल्या आहेत. देवाधर्माला मुकल्या आहेत. दुसऱ्यांचं कशाला? खुद्द माझी जाऊ गोदावरी स्नानाला गेली होती. तिला दिवसा ढवळ्या महाबतखानाने पळवून नेली. काय केलं आम्ही? मग माणसं ओठावर मिशा बाळगतात कशाला? बोलणं फार सोपं राजे. ही माणसं गावं शहरं आहेत कुठं? एकदा उघड्या डोळ्यांनी पहा. हे थांबणार केव्हा? थांबवणारा भेटेल तेव्हा. आज थोर बलशाली आहेत. ते शाही कृपेवर तृप्त आहेत. प्रजेला जुलमाची सवय झाली आहे. ती पार हाडी मांसी खेळली आहे. नशीब तुमचं आमचं की एकाच वेळी एकच जेठाबाई ऐकायला मिळते. साऱ्या कथा एका वेळी कानांवर आल्या असत्या तर मासाहेब, आम्ही ते बंद करू. राजे, स्वप्नातले मनोरे भूतलावर दिसले असते तर मग कशाला असं घडलं असतं? पुसाते डोळे आणि सदरेवर चला. मधून उठून जाणं बरं दिसत नाही. शाहिराचा हिरमोड होतो. पोवाडा संपेपर्यंत तुम्हाला बसायला हवं. राजे जिजाबाईंच्यासह परत बैठकीवर गेले. अधुना प्रथम भागस्य चतुर्दशी कथा एषा. बरेच दिवस पद्मिनी राजांच्या मनात घोळत होती. पदरी माणसे गोळा होत होती. मित्रपरिवार वाढत होता. त्यात गुंजवण्याचे येसाजी कंक होते. मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर, नऱ्हेकरांचे बाळाजी चिमणाजी होते. कावजी कोंढाळकर, जीव महाला, वाघोजी तुपे, सूर्याजीराव काकडे यांसारखी लहान थोर मंडळी होती. बाजी पासलकर तर साठीच्या घरातले उमराव. पण राजांशी त्यांची दाट मैत्री जमली होती. हे साथीदार घेऊन राजे आता स्वतंत्रपणे फेरफटक्याला जात होते. पूर्वी टापांचा आवाज ऐकताच मोगल आले समजून रानाचा निवारा घेणारी माणसे आता टापांचा आवाज ऐकताच राजे आले समजून धावत आडवी येत होती. बाळराजांना डोळे भरून पाहत होती. राजे रांझ्यावरून असेच जात होते. थंडीचे दिवस होते. टापांचा आवाज डोंगर कपारीतून परतत होता. राजांच्या कानांवर अस्पष्ट हाक आली, राजे. घोड्यांचे लगाम खेचले गेले. परत तीच हाक आली. सारे चौफेर पाहत होते. येसाजी म्हणाला, राजे, हे पहा. शिवारातून एक इसम धावत येत होता. राजे पाय उतार झाले. पळत येणाऱ्या त्या इसमाचा झोक जात होता. एकदा तर तो पडला तसाच परत उठला आणि राजांच्या रोखाने धावू लागला. तो इसम जवळ आला. माथ्यावर टक्कल, कडेने वाढलेले पांढरे केस, पांढरे कल्ले, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे. धापाटाकीत तो इसम आला आणि उभ्या उभ्या राजांच्या पायांवर पडला. धाप, हुंदके यांनी त्याचे अंग हलत होते. येसाजीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण मिठी सुटत नव्हती.
राजांनी हाताने येसाजीला खुणावले. पायांची पकड हळूहळू ढिली होत होती. राजे म्हणाले, उठा. तो सावकाश उठला. काय झालं न रडता सांगा. राजे, काय झालं नाही म्हणून विचारा. परत त्याचे डोळे भरून आले. पुसून तो म्हणाला, राजा, माझं वाटोळं झालं. माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती. तिला पळवली, बाटवली. माझ्या पोरीनं जीव दिला. राजा, पोरीविना पोरका झालो मी. हे कुणी केलं माहीत आहे? राजांनी विचारले. नसायला काय झालं? साऱ्या पाणवठ्यानं सारं पाहिलं, पण विचारणार कोण? कोण आहे तो? कुंपणानंच शेत खाल्लं राजे. गावच्या पाटलानंच हे केलं. थांबा इथंच. येसाजी, आम्ही इथं थांबतो. गावात जा आणि पाटलांना इथं घेऊन या. येसाजीने घोड्यावर मान टाकली. भरधाव वेगाने तो रांझ्याकडे दौडला. राजे त्या इसमाचे सांत्वन करीत होते. सारी माहिती काढून घेत होते. बऱ्याच वेळाने येसाजी आला, पण एकटा. त्याचा चेहरा गोरामोरा झाला होता. काय झालं? पाटील भेटले नाहीत? भेटले, मग का आले नाहीत? राजांचा आवाज कठोर झाला. येसाजीने ओठांवरून जीभ फिरवली. तो चाचरत म्हणाला, पाटील मस्तवाला आहे. हुकूम सांगितला तर तो म्हणाला, जाऊन तुझ्या राजाला सांग. तो नावाचा राजा हाय, तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं. गाव माझं बाटीक समजतो, असं म्हणाले पाटील. वाह! राजांच्या चेहऱ्यावर हास्य होते. संतापाने भान हरपून बाजी म्हणाला, येसाजी, आणि असला निरोप घेऊन आलास? कमरेची तलवार सोबीची हाय काय? बाजी, येसाजीनं केलं तेच बरोबर. नाहीतर मोगलाईत आणि आमच्यात फरक काय? राजे, तो इसम हताश होऊन म्हणाला. तुमचं नाव काय? राजांनी नजर वळवून विचारले. रामजी खोडे, याच गावाचा मी. काळजी करू नका येसाजी. एक स्वार पाय उतार करा. रामजींना संगती घ्या. रामजीसह सारे पुण्यात आले. वाड्यावर न जाता राजे सरळ पागेकडे गेले. राजांना अचानक आलेले पाहताच स्वार अदबीने गोळा झाले. राजे म्हणाले, येसाजी, 50 स्वार घेऊन तुम्ही रांझ्याला जा. पाटलांच्या मुसक्या आवळून त्यांना उद्या सकाळी आमच्यासमोर हजर करा. येसाजींच्या चेहऱ्यावर हसू उमटले. येसाजी रामजीसह स्वारांचे पथक घेऊन रांझ्याकडे दौडू लागला. सकाळी राजे नेहमीप्रमाणे उठले, स्नान झाले. राजे आपल्या महाली ठेवणीचे कपडे करीत होते. चुणीदार विजार घातली होती. अंगात कलाबुतीचा जामा होता. कमरपट्ट्यात बिचवा खोवला होता. कमरेला तलवार लटकाविली होती. दर्पणात पाहून त्यांनी आपला जिरेटोप मस्तकी घातला. कपाळी लावलेल्या गंधावर त्यांची नजर गेली आणि ते हसले. महालात जिजाबाई उभ्या होत्या. राजांनी जाऊन त्यांचे पाय शिवले. आशीर्वाद देऊन त्यांनी विचारले, काय गोंधळ घातलात राजे? दादोजींना खबर नाही. सारा चौक भरून गेलाय आणि आज हे सणासुदीचे कपडे बरे? नावाचे का असेनात, पण राजाचे कपडे आहेत. चला मासाहेब, आजचा गोंधळ फार मोठा आहे. खरेच चौक भरला होता. राजे जाताच मुजरे झाले. पंतांच्या सहसारी दप्तरीची माणसे गोळा झाली होती. राजांनी नजर फिरवली आणि ते बैठकीवर विरासन घालून बसले. येसाजी, पाटलांना हजर करा. काढण्या लावून आणलेले पाटील चौकात पुढे ढकलले गेले. रामजी, हेच ना पाटील? महाराज, हाच तो हरामखोर. राजे पाटलाने भयभीत हाक मारली. राजे हसले. ते म्हणाले, पाटील, आम्ही नावाचे राजे असू, तुम्ही गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई, बहिणी म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही. येसाजीकडे वळून त्यांनी विचारले, घडला गुन्हा खरा? होय महाराज. पाटील, प्रजा ही पोरासारखी. ती राखण्याकरता पाटीलकी दिली आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केलात. मुसलमानी सल्तनीचे रिवाज आमच्या मावळात पाळलेत. पाटील, जाब द्या. पाटील पुढे सरसावले. त्यांनी पंतांचे पाय धरले. म्हणाले, पंत, मला न्याय द्या. गोतमुखानं मला न्याय हवा. राजे, पंत म्हणाले. राजे पंतांच्याकडे नजर न वळविता म्हणाले, पंत, तुम्ही यात लक्ष घालू नका. पाटील, जरूर तुम्हाला गोतमुखानं न्याय मिळेल, पण अट आहे. कसली? आशेनं पाटलाने विचारले. कसली? रामजीच्या मुलीला उभी करा. तिलाही काही सांगायचं असेल. अन्याय आहे. पाटील ओरडला. मेलेला माणूस कधी उभं राहील का? बस. राजे नजर रोखीत म्हणाले, पाटील, गोतमुखाचा न्याय किरकोळ सामान्यांकरता असतो, तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगारांकरता नव्हे. पंत, चुकलो. एक डाव माफी करा. खामोश. राजे संतापाने थरथरत उभे राहिले. ती पोर जेव्हा किंचाळली असेल तेव्हा काय कान बहिरे झाले होते? येसाजी, या पाप्याचे हात आणि पाय तोडा.
गाढवावर बसवून रांजण्यात नेऊन सोडा. गावचे पाटील आहेत ते, मानानं गावी गेले पाहिजेत, घेऊन जा. शिक्षेची अंमलबजावणी झाल्याचं ताबडतोब सांगायला या. आक्रोश करणाऱ्या पाटलांना नेले गेले. राजे महालात आले. पाठोपाठ जिजाबाई दादोजी आले होते. जिजाऊंच्या अंगाला कापरा सुटला होता. पंत म्हणाले, राजे, एवढी कठोर शिक्षा? गरकन वळून राजे म्हणाले, पंत, मघा बोललो, क्षमा करा. बांदल देशमुख आम्हाला मानित नव्हते तर त्यांचे हातपाय तुटले. शिक्षा कमी व्हायला होती ती तिथं. पण शिवबा, मासाहेब, पद्मिनी आठवते? तुमच्या जाऊबाई आठवतात? नाही मासाहेब, हे आता थांबवलंच पाहिजे. आमचा नाईलाज आहे. हे होत नसेल तर आम्हाला ही जहागीर नको, राजेपणा नको, काही नको. त्याची आम्हाला हौस नाही. शिवाजीराजे तसेच संतापाने निघून गेले. हतबुद्ध झालेल्या जिजाबाई म्हणाल्या, भलताच भडकतो. दादोजी डोळे टिपीत म्हणाले, मासाहेब, आज मी तृप्त आहे. हे पाहायला आज इथं थोरले महाराज हवे होते. आज शिवबा राजे शोभले. गजाननाला दंडवत घालून येतो. पाटलाचे हातपाय तुटल्याची वार्ता साऱ्या मावळात पसरायला वेळ लागला नाही. सारे राजांना धन्यवाद देत होते. पाटील देशमुखांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता राजांच्या लहान वयाचा हिशेब कोणाच्या मनाला राहिला नव्हता. अधुना प्रथम भागस्य पंचदशी कथा एषा. मासाहेब शिवाजीराजे महालात प्रवेश करीत म्हणाले, आम्ही पहाटे रोहिडेश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत. संध्याकाळ होत आली होती. जिजाबाई म्हणाल्या, राजे, संध्याकाळ होत आली. सकाळी तरी सांगायचं नाही. न्याहारी करायची केव्हा? 2 प्रहरीच ठरलं आमचं. दादोजी येतायत. नाही. मग बाजी, येसाजी, चिमणाजी, बाळाजी हे सारे आहेत. पंतांना सांगितलं. हो, जा म्हणाले. ठीक आहे. येणार केव्हा? परवा येऊ. मुक्काम नाचणीलाच करणार. बाजीचं घर आहे तिथं. त्यांच्या घरी राहणार. मग त्यात काय बिघडलं? त्यासाठी म्हणत नाही मी. पण राजे, गरिबाचं घर राजा घरी आला तर पार धुवून जातं. तुमचे लोक अश्वपथक. मग नाचणीला स्वार सोडू, वर्दी देऊ, तोही गावाला भुर्दंडच ना. मग काळजी करू नका. राजे, तुम्ही जरूर बाजीकडे उतरा, पण स्वारांचा शिधा आत्ताच रवाना करा. मी काढून द्यायला सांगते. स्वारांना रांधून घ्यायला सांगा. शिवबा आनंदाने बाहेर गेले. आळंदी, जेजुरी यांसारखी ठिकाणी फिरायला राजांना फार आवडे. त्यातच रोहिडेश्वराची भर पडली होती. डोंगराच्या उंच माथ्यावर दाट जंगलात हे शंकराचे मंदिर होते. निसर्गाने नटलेल्या त्या मुलुखाने शिवाजीच्या मनात ओढ निर्माण केली होती. रोहिडेश्वराच्या अनेक वेगळ्या दर्शनात दादाजी, नरसप्रभू, गुप्ते यांसारखी मंडळी जिव्हाळ्याची बनली होती. भर दुपारची वेळ असूनही रोहिडेश्वर कसा शांत होता. गारवारा अंगात चैतन्य आणीत होता. समोर पसरलेला मावळ विलोभनीय वाटत होता. शंभूचे दर्शन घेऊन सारे देवासमोर बसले होते. राजे काही बोलत नव्हते. चिमणाजी नरेकर म्हणाले, राजे, आज आपण बोलत नाही. काय बोलू चिमणाजी? नुसतं नावाचं राजेपण मिरवणाऱ्यांना काही बोलता येत नाही, चालता येत नाही. कोण नावाचे राजे? आम्ही, दुसरे कोण? पहा, गुप्ते. सारा मुलूख कसा बेहोश पडल्यासारखा वाटतो. पूर्वी निजामशाही, आता आदिलशाही. पण मुलखात काही बदल नाही. शाही फौजा आल्या की त्यांनी मुलूख लुटायचे, आपला भरणा करायचा, किल्लेदारांनी त्याला हातभार लावायचा. आणि लोक तरी किती निर्लज्ज, हे सारं सहन करतात. बेचिराग झालेली गावं तिथंच उठवतात. बायकापोरी पळवून नेल्या तरी काही परिणाम नाही. राजे, ही कोणाला हौस आहे? येसाजी म्हणाला, परजा म्हणजे मेंढरागत धनगर नाही. अशीच रानोमाळी फिरायची. येसाजी, मावळी हाडाची ताकद मला माहीत आहे. साध्या काठीनं लांडगा झोपविणारे मावळे जर एक होतील तर काय राजे? तर काय सांगू? राजांची छाती रुंदावली. तर आमच्या दैवतांना असं डोंगर कपारी दडावं लागणार नाही. बाया बापड्यांना मोकळ्यावर वावरायला अशी भीती वाटायची नाही. लोक कोण, राज्य कोणाचं? पण हे जमणार कसं? न जमायला काय झालं? हे जहागीरदार, देशमुख, पाटील, कुलकर्णी एक झाले तर केवढी प्रचंड ताकद वाढेल. विजापूरची ताकद कमी आहे होय? बाळाजीने शंका काढली. आहे ना, आम्ही बघून आलोय ती उंटावरून शेळ्या हागणारी जात बादशहाची. बाळाजी, रामाजवळ कोणाचं सैन्य होतं? रावण तपस्वी होता, योग सामर्थ्यवान सिद्ध होता, पण त्याचा पराभव झाला. तो कशानं? माकडांच्या मदतीनं. राक्षसांचा पराभव. तो बळाच्या जोरावर नव्हता, निष्ठेवर होता. बाळाजी, आमच्याजवळ कमी आहे ती निष्ठा, बळाला तोटा नाही.
बोल राजा, सुभान म्हणाला. कानाला गोड वाटतंय बघा. हं, राजे हसले. सुभाना, सारे कीर्तनकार देवाचा पत्ता ठाव ठिकाणा सांगतात, म्हणून कोणाला देव सापडतो का रे? अरे, कीर्तन ऐकून देव सापडत नाही, आम्हासनी सापडलाय, सुभाना म्हणाला. कुठं आहे? तूच आमचा देव, सुभाना म्हणाला. खुळा आहेस सुभाना? बोलून देव होत नसतात, मग काय करायचे सांग? तू हाक दिलीस तर सारा मावळ उठलं. तुझं नाव मावळातल्या बाया बापडांच्या तोंडात बसले. देसाई, देशमुख, देशपांडे तुझ्या वाड्यात उंबरठा जिजवत्यात, ते काय उगीच? तसं नसतं तर रांझ्याच्या पाटलाचं हातपाय तोडलंस तेव्हा गप्प बसली नसती सारी? रांझ तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले. राजे उठत म्हणाले. चल सुभाना, विचारांनी डोकं फिरायची पाळी आली. शंकराला दंडवत घालू, त्याला सांगू त्याच्या मनात असेल तर सारं होऊन जाईल. नाचणीला येसाची वाट पाहत असेल. नाचणी चिमुकले. 150-200 वस्तीचे गाव, डोंगराच्या कुशीत वसलेले सारे गाव राजांची वाट पाहत होते. घोड्यांच्या टापांनी एवढेसे गाव भरून गेले. येसाजीची छाती अभिमानाने फुलून गेली. गावचे पाटील म्हणाले. राजे, येसाजीच्या पुण्याईनं आपले पाय गावाला लागले. वाड्यात चलावं का? येसाजी आम्हाला घराबाहेर काढणार काय? तसं कसं होईल? पाटील, आम्ही या खेपेला येसाजीचे पाहुणे, पुढच्या खेपेला तुमच्याकडे येऊ. बसक्या घराच्या कट्ट्यावर घोंगड्या पसरल्या होत्या. राजांनी पाय धुतले, ते कट्ट्यावर बसले. येसाजीची आई बायको बाहेर आली. राजे उठले, त्यांनी हात जोडले. येसाजीच्या आईने पाय धरताच ते वाकले. म्हातारीला उठवीत ते म्हणाले. आई, येसाजीसुद्धा माझ्याहून मोठा. तुम्ही त्याच्या आई. जसा येसाजी तसा मी. तुम्ही आशीर्वाद द्यायचे. राजे परत बसले. सारा गाव गोळा झाला. पीक पाणी, अडीअडचणी साऱ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. येसाजीचे सख्य पाहून लोकांची भीड चेपली होती. त्याच सलोख्याने राजांना ते भेटत होते. त्याचवेळी हवालदार येऊन मुजरा करून उभा राहिला. राजांनी विचारले. सारी सोय लागली ना? जी. वैरणकाडी, दाणागोटा कशाची तसदी गावाला लागू देऊ नका. तक्रार आली तर मुलाहिजा राखला जाणार नाही. राजे, गाव तुमचं. शिधा पाणी आणलासा, गावाला तुमचा बोजा वाटला असता व्हय? तसं नाही पाटील, आम्ही येसाजीचे पाहुणे आहोत, म्हणून आमच्या अश्वपथकाचा भार येसाजीवर टाकणं खरं नाही. मासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे. राजानं वाटेतल्या तुळशीचं पान देखील तोडताना दक्षता घ्यावी, नाहीतर राजानं पान तोडलं, मागच्या दळाच्या हातात तुळसही उरत नाही. बरं आठवलं बघा. कोण हाय? मनूला बोलवा बघू. राजे पाहत होते. एक 12-13 वर्षांची रेखीव कोकणी सौंदर्यानं नटलेली मुलगी राजांच्या पाया पडली. कोण ही? हिचं नाव मनोहारी. महाराज, मनोहारी? नाव वेगळंच वाटतं. मनोहर, मनसंतोष गडाची ही. गडाचंच नाव ठेवलंय तिचं. ती काल आली का? गडकरी मुसलमान. त्याची नजर पडली पोरीवर. पोरगी अनाथ. गडकऱ्यानं जनानखान्यात पाठवण्याचा हुकूम केला. रातोरात गावानं तिला इकडे पाठवली. म्या म्हटलं राजा येणारच, त्याच्यावर ही जिम्मेदारी सोपवावी. राजे हसले. ते म्हणाले. पाटील, याचा निर्णय आम्ही लावू शकत नाही. तुम्ही मासाहेबांच्याकडे हिला घेऊन या. मासाहेब सारं पाहतील. हिंदूंची पोर अनाथ झाली म्हणून ती जनानखान्यात जावी असं आता व्हायचं नाही. तसं करतो, पाटील म्हणाले. रात्री जेवण झाल्यावर सारे बाहेरच्या कट्ट्यावर बसले. रात्र अंधारी होती. गावच्या उजव्या हाताला अश्वपथकांनी शेकोट्या पेटवल्या होत्या. हवेतला गारवा जाणवत होता. रात्री बराच वेळ शिवाजीराजे अंथरुणावर जागे होते. भल्या पहाटे शिवबांनी नाचणीचा निरोप घेतला. पुण्याकडे घोडदौड चालली होती. पक्ष्यांच्या थव्यांबरोबर शिवाजीचा जथा टापांचा आवाज करीत कूच करीत होता. पहाटेला रस्त्यावर चरायला बाहेर पडलेल्या रानकोंबड्या फडफडत होत्या. एखादे सांबर भरकन आडवे जात होते. कौतुकाने शिवाजीराजे हे सारे निसर्ग सौंदर्य पाहत होते. सूर्य उगवला. उन्हे डोंगरावर आली. डोंगराच्या वळणावर रस्ता सोडून आता गाव बसले होते. झोपड्यांनी सजलेले सह्याद्रीच्या कुशीतले एक घरटे. गावाच्या वर डोंगरकडेला माणसे गोळा झाली होती. राजांनी हात उंचावला. अश्वपथक थांबले. बाजी, गावचे लोक सकाळच्या वेळी डोंगरकडेला का? बाजीने पाहिले. तो म्हणाला, कोणीतरी गेलं असेल. तसं वाटत नाही मला. अनेक लोक बोडके आहेत. चला पाहू. टापांच्या आवाजाने आधीच सावध माणसे अश्वपथक येताना पाहून भयभीत झाली. काही पांगले
गावाला वळसा घालून घोडीजवळ गेली. राजे पायउतार झाले. लोक पाया पडत होते, माट देत होते. लोकांच्या मध्ये गाय पडली होती, जिच्या भोवती सारे गोळा झाले होते. राजांनी विचारले, काय झालं? मेलेल्या गाईवरून हात फिरवीत बसलेल्या म्हाताऱ्याने नजर वर केली. अश्रू पुशीत तो म्हणाला, राजा, माझी गाय वाघानं मारली र. काल राती घरला आली नाही, आज हुडकून आणली. आणि वाघ त्यो हाय रानातच. राजा, त्याला बाहेर कोण काढणार? जलम फुकट आमचा. राजा, बादशाहीचं लोक येऊन पीक नेत्यात आणि रानाचं राज येऊन जनावरं नेत्यात. माणसानं जगावं कसं? महिन्यात 3रं जनावर हे. वाघ कुठं आहे? हाय की घळीत? समद्यासनी दिसतोया. सोकावलाय त्यो. रान सोडून हलल कशाला? बाजी येसाजी दोघे पुढे झाले. हाका काढून शिकार करूया. आमची बंदूक आहे. कसं? करूया की. गोहत्या करणाऱ्या वाघाला सोडणं हा क्षत्रिय धर्म नव्हे. बाळाजी न्हणेकर म्हणाले. शिवाजी राजा शिकार करणार म्हटल्याबरोबर त्या चिमण्या गावात एकच उत्साह संचारला. त्याखेरीज अश्वपथकाचे लोक होतेच. घोडी बांधून सारे एकत्र झाले. वाघाच्या ठिकाणाची माहिती काढली गेली. त्याच्या वळणाचा अंदाज घेतला. रानचे माहितगार हुडकून हाकेकरांना बरोबर दिले. वाघाची जागा होती तेथपासून खालीपर्यंत एक मोठी उतरंडीची घळ होती. तिच्या खाली रान पातळ होते. मोठा मळ लागला होता. त्या रानाच्या जागेवरच शिकारी बसायचे ठरले. राजांनी साऱ्यांना सांगितले, बार झाला की हाकेकऱ्यांनी झाडांचा आश्रय घ्यावा. तुतारी होईपर्यंत कोणी उतरू नका. हाकेकरी जंगलात गेले. राजांनी आपला भाला, तलवार, कट्यार सर्व हत्यारे पाहून घेतली आणि ते शिकारीच्या जागेकडे जाण्यासाठी वळले. बरोबर बाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी वगैरे साथीदार होते. शिकारीची जागा आली. रानाचा अंदाज घेऊन एका मोठ्या जाळीचा आडोसा निवडण्यात आला. बंदूक ठासली जात होती. बंदूक तयार झाली. सारे हाक्याची वाट पाहत होते. जंगलावर निस्तब्ध शांतता होती. कुठेच कसला आवाज येत नव्हता. ऊन चढत होते आणि एकदम डोंगराच्या वर हाका सुरू झाला. भांड्यांचे आवाज आरडाओरडा करीत हाका डोंगरावरून उतरत होता. सावधगिरीने पुढे सरकत होता. पक्ष्यांचे थवे आकाशात भिरभिरले. माकडांचा चित्कार झाला. हाका सुरू होऊन थोडा वेळ झाला. तोच भेकरांचे टोळके वायुवेगाने खाली उतरले. राजांनी डावी घालून दिसेनासे झाले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. बाजीची मूठ पल्लेदार भाल्यावर आवळली गेली होती. आपले भाले सरसावून सारे रानाकडे पाहत होते. रानाच्या वर खसफस वाढली. बाजीने बोट दाखवले. जाळीतून राजांनी पाहिले. श्वास रोखले गेले आणि समोरच्या रानातून डुकरांचा कळप बाहेर पडला. अंगावर ताठ केस फुललेले, परतलेल्या सुळ्यांनी भेसूर दिसणारी ती जनावरे हुंदडत जवळून गेली. शिकार पचवून निर्धास्तपणे झोपी गेलेला वाघ अचानक उठलेल्या कोलाहलाने जागा झाला. दगड कोसळत होते. आवाज वाढत होता. संतापाने गुरगुरून त्यांनी शेपटी फुलवली आणि चपळतेने तो गुहेबाहेर पडला. धीमी पावले टाकीत आवाजाच्या बाजूला पाहत तो वळण उतरत होता. हाकेकऱ्यांचा आवाज एकदम थांबला. दुसऱ्या क्षणी पूर्वीपेक्षाही ओरडा उठला. भांड्यांच्या आवाजांनी रान दणाणून गेले. माकडे डोंगरांच्या माथ्यांवरून झाडांचे शेंडे गाठीत चित्कार करीत जंगल उतरत होती. शेंड्यांवरून माकडे दिसताच राजे म्हणाले, बाजी, वाघ येतोय. नजर न हलविता राजे रान निरखीत होते. हाका जवळ येत होता आणि राजांना वाघाचे दर्शन झाले. ते अजस्त्र धूळ संतापाने शेपटी फडकावीत, पंजे रोवीत पुढे येत होते. उचलणाऱ्या पावलाबरोबर त्याच्या अंगाचे पट्टे झळाळत होते. वाघ अगदी समोरच येत होता. राजांनी गुडघ्यावर हात घेऊन बंदूक पेलली. जाळीतून नळीचे टोक पुढे सरकत होते. राजांनी नेम धरला. वाघ टप्प्यात येताच बार उडाला. बारापाठोपाठ वाघाच्या गर्जनेने सारे रान दणाणून गेले. बाराच्या दारूच्या धुरांडीने जाळी भरून गेली. सारे चुपचाप बसून होते. बार होताच हाकेकऱ्यांनी झाडे गाठली. राजांनी पाहिले. वाघ डरकाळ्या फोडीत जमिनीवर लोळत होता. दमला की धापत होता. चालण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याचा कणोठाच मुडला होता. हलणे शक्य होत नाही हे समजताच सारी ताकद लावून संतापाने उशी घेत होता. तोंडात आलेला दगड फोडीत होता. वाघाच्या थैमानात सारे रान थरथरत होते. बार लागला. बाजी म्हणाला, श्श. राजांनी दटावले. वाघाची गुरगुर थांबली. काळ्या कडांनी सजलेले पांढरे पोट धापत होते. राजे हळूच जाळी बाहेर आले. पाठोपाठ सारे होते. माझा भाला. पण राजे, येसाजी कुजबुजला.
माझी फेक झाल्यावरच गरज पडली तर फेक करा चला. राजांनी भाला पेलला. जाळीबाहेर सारे आले. पडल्या जागेवरून वाघाचे डोळे उघडले. अनर्थाला कारणीभूत झालेला शत्रू त्याच्याच रोखाने पुढे येत होता. वाघ गरजत उठला आणि त्याच क्षणी राजांचा फाळ त्याच्या छातीत भस्कन घुसला. तोंडाशी आलेली काठी दातांनी फोडीत असतानाच त्याची मान लटकी पडली. बाजीने फाळ उचलला. राजांनी याला थांबविले. वाघ मेला होता. सारे नजीक गेले. ते प्रचंड धूळ पाहत असताना येसाजी म्हणाला, वाघीण हाय. आणि आनंदाने बेहोश झालेल्या येसाजीने तुतारी उचलली. क्षणात तुतारीचा आवाज साऱ्या रानाला शिकारीची वार्ता देऊन मोकळा झाला. आनंदाने बेभान झालेले गावकरी आरोळ्या ठोकीत धावत येत होते. कित्येकांनी भान विसरून शिवाजीराजांना मिठी मारली, त्यांना उचलले. हाकेकरी गोळा होत होते. एका हाकेकऱ्याने वाघाचे 2 छावे आणले, राजांच्या समोर सोडले. राजांनी एका छाव्याला घेण्यासाठी हात पुढे केला. एका एवढ्याशा छाव्याने पंजा उगारला. ठिस करून दात दाखवले. बळजबरीने छाव्याला कुरवाळीत राजे म्हणाले, या छाव्यांसाठीच एका जागी अडली होती. हवालदार, हे छावे बरोबर घ्या, आपल्या शिकारखान्यात शोभतील. एका म्हाताऱ्याने भराभर वाघाच्या मिशा उपटल्या आणि चकमक काढून जाळल्या. मिशी भारी विषारी असा समज म्हाताऱ्याचा ऊर भरून आला होता. पचकन वाघावर तो थुंकला आणि म्हणाला, शेराला 1.25 शेर एक ना एक दिवस भेटतोच. म्हाताऱ्याने राजाला हलू दिले नाही. थोड्याच वेळात गावातून करडी लेझीम आली. वाघाचे पाय वाशावर बांधले गेले. वाघ उचलायला 10 जण लागले. सारांनी उत्स्फूर्त आरोळी ठोकली. शिवाजी महाराज की जय. पाठोपाठ राजांना उचलले गेले. माणसांच्या खांद्यांवरून राजांची मिरवणूक निघाली. संकोचून राजे पाहत होते. बाजी, येसाजी, चिमणाजी राजांकडे पाहून हसत होते. गावाचा निरोप घेत असता राजांनी विचारले, गावाचं नाव काय? म्हातारा म्हणाला, कुठलं गाव? वरिसुदीक झालं नाही गाव करून, मग वाघमार नाव ठेवा. अधुना अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.